आणि आता बातम्या पाहूया टॉप 9 मुंबई आणि उपनगरातल्या। मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा धोक्याच्या उंबरठ्यावर। मुंबईतील दादर परिसरातील AQI 150च्या वर। पहाटेपासूनच दादर चौपाटी परिसरात धूळ आणि धुरक्याची चादर। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत विधान भवन परिसरातील पेण पार्कला तात्पुरती स्थगिती। अधिवेशनासाठी मान्यवरांच्या वाहनांना जागा अपुरी पडत असल्याने निर्णय। बेस्टकडून स्टर रजनी पटेल मार्ग विधान भवन गेटचा बसचा थांबाही तात्पुरता रद्द। मुंबई विमानतळावर प्रवाशांना आणि त्यांच्या नातेवाईकांना 20 रुपयात समोसा खायला मिळणार। उडान यात्री सेवेअंतर्गत प्रवाशांना सुलभ दरात खानपान सेवा मिळणार। विमानतळावर एक दुकान सुरू। डोंबिवलीत भीषण पाणी टंचाई। आयरेगाव टावरीपाड्यात नागरिकांचे हाल। केडीएमसी पालिकेच्या स्मार्ट सिटीच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह। महिला ज्येष्ठ नागरिकांची पाण्यासाठी दररोजची धावपळ। डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारतींवरून श्रेयवाद पेटला। क्लस्टर विरुद्ध अधिकृतता या मुद्द्यावर भाजप आणि शिंदेंची शिवसेना आमनेसामने। इमारतीसाठी क्लस्टर योजना निवडण्याचा एकनाथ शिंदे यांचा आदेश, तर क्लस्टर नको इमारत अधिकृत करण्याची भाजपची मागणी। कल्याणमधील रिंग रोड प्रकल्पाला शेतकऱ्यांचा ब्रेक। आधी मोबदला द्या मगच रिंग रोड करा। शेतकऱ्यांचा एल्गार। कचोरे खंबाळपाडा परिसरातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं महाराष्ट्र पॅलिएटिव्ह केअर उपक्रमाचा शुभारंभ। वृद्ध, गंभीर आजार आणि असहाय्य रुग्णांना घरपोच सेवा देण्यात येणार। राज्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी योजना प्रभावीपणे राबवण्याचं आवाहन। बेस्ट समिती अध्यक्षपदी पहिल्यांदाच महिलेची निवड। महापौर रितू तावडे यांच्याकडून शिवसेनेच्या तृष्णा विश्वासराव यांची 2026-27 या वर्षासाठी बिनविरोध निवड। आता बातम्या पाहणार आहोत टॉप 9 पुणे जिल्ह्यातल्या। पुरंदर विमानतळासंदर्भात मोठी माहिती समोर। भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना 15 दिवसात मोबदला मिळणार। 3000 कोटींचं कर्ज भूसंपादनासाठी मंजूर। विमानतळासाठी 3000 एकर जमीन संपादित केली जाणार। पुण्यात सुमारे 7 लाख वाहनांना ब्रेक लागण्याची शक्यता। 15 वर्षांहून अधिक जुन्या वाहनांना प्रवेशबंदी केली जाणार। वाहतूक कोंडी आणि प्रदूषण रोखण्यासाठी निर्णय। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी तसा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवणार। पुणे विमानतळावर रविवारी सर्वाधिक 200 विमानांचं टेक ऑफ आणि लँडिंग। एकाच दिवशी 34,850 प्रवाशांचा पुणे विमानतळावरून प्रवास। नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्येत वाढ। पुणे रेल्वे स्थानकावर 160 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले। पुणे रेल्वे स्थानक आता सुरक्षेच्या नियंत्रणाखाली। रेल्वे स्थानकावरील सगळा दिनक्रम होणार कॅमेऱ्यात कैद। पुण्यातील वारजे परिसरात विवाहितेचा सासरच्यांकडून छळ। माहेरून पैसे आणण्यासाठी छळ केल्याचा आरोप। विवाहितेला जबरदस्तीनं गर्भपात करायला लावल्याचाही आरोप। महिलेची वारजे पोलिसात तक्रार दाखल। पती, सासू, दीर आणि जाऊ यांच्या विरोधात गुन्हा दाखल। पती आणि पत्नीमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित होत नसल्यानं पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयानं विवाह रद्द केला। पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल। सर्व बाजू आणि कायदेशीर गोष्टी तपासून घेतला निर्णय। पतीनं लेखी कबुली दिल्यानंतर कोर्टाचा निकाल। आंबेगाव तालुक्यातील कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या डिंभे धरणातून पाणी सोडण्याची मागणी। गेणू जलाशयातून उजव्या कालव्याला तात्काळ पाणी सोडण्याची मागणी। शेती पिकं पाण्याअभावी सुकू लागली।